सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। खरीप हंगाम 2026 आणि 27 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना नगर जिल्ह्यात लागू करण्यात आली असून जिल्ह्यातील भात, बाजरी, भुईमूग, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, मका, उडीद आणि कांदा या 10 पिकांचा यांमध्ये समावेश करण्यात आला आहे। इच्छुक शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे। नेवासा रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग मध्ये नाकश दुबैया यांच्या निर्घृण हत्येने श्रीरामपूर शहराला जबर धक्का बसला आहे। अत्यंत किरकोळ कारणावरून भर दिवसा घडलेल्या या हत्याकांडाने शहरातील वाढती गुन्हेगारी, गुंडांची वाढती दादागिरी, अवैध धंदे आणि ढासळती कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। या घटनेनंतर नागरिकांचा संताप उफाळून आला असून व्यापारी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। पाथर्डी शहरातील आनंद नगर परिसरात शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सुमारे 2 तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले। या प्रकरणात हिसका बसल्याने संबंधित महिला रस्त्यावर पडल्या। दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार संगीता सुधाकर पाखरे या मैत्रिणी अर्चना खेडकर यांच्यासह अर्जुन बाबा मंदिराजवळून आनंद नगरकडे पायी जात असताना स्पोर्ट्स दुचाकीवरील तिघा अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला। केंद्र व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार सुरू करण्यात आलेला मतदार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम शेवगाव तालुक्यात युद्ध पातळीवर राबवण्यात येत आहे। प्रत्येक पात्र मतदारांची माहिती अचूक व अद्ययावत करण्यासाठी महसूल प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे। तालुक्यातील सर्व 113 गावांमधील 199 मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटी देत असून मतदार यादीतील नावांची पडताळणी, मतदारांची नोंदणी तसेच मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती तहसीलदार आकाश दहाडे यांनी दिली आहे। एकेकाळी आदर्श शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपूर शहराची ओळख आता गुन्हेगारी शहर म्हणून होत चालली आहे। कारण वेळोवेळी पोलिसांनी वेळेच कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती। मात्र आपण याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून पुढील काळात गुन्हेगारींचे उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या कारणातून हॉटेल मालकाचा खून करण्यात आला। श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली। हल्ल्यात हॉटेल मालकाच्या कुटुंबातील 2 जखमी झाले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। आकाश चंद्रशेखर व्यंकटरमण दुबैया असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे। संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या नेवासा येथील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान मार्गावरील इमामपूर घाटाला आता ज्ञानेश्वरी घाट अशी नवी ओळख मिळाली आहे। यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उद्धव महाराज नेवासेकर, देवीदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुरके, माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख आदी नागरिक उपस्थित होते।
कर्जत नगर पंचायतीतील राजकीय सत्ता संघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नगराध्यक्ष रोहिणी घुले यांना पदावरून हटवण्यासाठी एकत्र आलेले राम शिंदे आणि रोहित पवार समर्थक नगरसेवक आता उपनगराध्यक्ष संतोष सोपान मेहत्रे यांच्या विरोधातही आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नगर पंचायतीतील पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून 15 जुलै रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे. जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून विद्यमान संचालिका गीतांजली शेळके यांच्या उमेदवारी सोबतच खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ ताते, शिवसेना नेते सुजित झावरे, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहे. सहकारी सेवा संस्था मतदारसंघ 106 मतदार, बिगर शेती मतदारसंघ 98 मतदार, शेतीपूरक सभासद मतदारसंघ 109 मतदार आहेत. त्यांपैकी अद्याप 46 ठराव झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील कांबी येथील श्री सद्गुरू विश्वासनंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच महंत प्रल्हाद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र कांबी येथून रविवारी दिनांक 12 रोजी सकाळी पंढरपूरकडे निघालेल्या पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्व वातावरणात प्रस्थान झाले. दुपारी बोधेगाव येथे पालखीचे आगमन होताच संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात भाविकांनी सद्गुरू विश्वासनंद गिरीजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. बोधेगावाचे ग्रामदैवत श्री बोधेश्वर मंदिर येथे पालखी सोहळ्याच्या दुपारच्या विसाव्यासाठी तसेच भोजनासाठी आली असता मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी दर्शन घेऊन पालखीचे स्वागत केले. कांबी, बोधेगाव, बाळम टाकळी तसेच पंचक्रोशीतील शेकडो वारकरी आणि भाविक या दिंडीत सहभागी झाले असून विठ्ठल नामाचा अखंड गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना हरिभक्त पारायण किशोर महाराज भिसे यांनी सांगितले की हा दिंडी सोहळा अनेक वर्षांची परंपरा जपत असून दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. हरिनामाच्या भक्तीला तल्लीन होत विठुरायाच्या भेटीसाठी पायी वारी करण्याचा आनंद प्रत्येक वारकरी अनुभवत असतो. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ताराचंद दादा भिसे, डॉक्टर अरुण भिसे, बनोमा यात्रा कमिटीचे अध्यक्ष कुंडलिक खोरतळे, बोधेगाव सेवा संस्थांचे चेअरमन अनिल खोरतळे, सुरेश दुसुंगे, डॉक्टर दिलीप भिसे, संस्थांचे इसाकभाई शेख, युवा उद्योजक नंद पवार यांच्यासह ग्रामस्थ, वारकरी आणि महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमामि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री विश्वासनंद महाराज यांचा पायी पंढरपूर साठी मार्गस्थ झालेला सोहळा कांबी या तीर्थक्षेत्रावरून प्रस्थान करत आहे आणि आज तो बोधेगाव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी दुपारच्या विश्रांतीसाठी जेवण करण्यासाठी थांबलेला आहे. वाटाने चालत असताना अनेक अन्नदाते या सोहळ्यासाठी अन्नदान करत असतात. पैकी बोधेगाव स्थित असणारे यांनी या ठिकाणी सोहळ्याला अन्नदान दिलेलं आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी दादा खोतळे यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील नायक या ठिकाणी रामेश्वरजी महाराज देशमुख यांची उपस्थिती आहे आणि आमच्या सोहळ्याचे चालक, मालक आणि त्याचे विद्यमान महंत हरिभक्तपरायण या ठिकाणी प्रल्हादानंद गिरीजी बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसे की सर्व कार्यकर्ते आणि समाजसेवक आणि वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आज या ठिकाणी प्रस्तावित झालेला सोहळा पुढील मार्गासाठी या ठिकाणचे जे पुढील मार्गासाठी मार्गस्थ होणार आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.